आपणास माहीतच असेल की नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास ज्यावेळी नवी मुंबईची निर्मिती झाली तेव्हा रेल्वेची गरज होती आणि सिडकोनी या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली. त्यावेळी सिडको आणि रेल्वेमध्ये ॲग्रीमेंट झालं होतं. काही स्टेशनची पूर्णपणे जबाबदारी सिडकोने घेतली होती. 2008 साली ते जी काही सिडकोची जबाबदारी संपली होती, रेल्वेने ती स्टेशन ताब्यात घेतली नव्हती. त्यानंतर ठाणे वाशी सुरू झालं. त्या पण स्टेशनचं तर ॲग्रीमेंटही झालं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला नवीन कोरी करकरीत असलेली रेल्वे स्टेशन्स सुविधांपासून वंचित होती. खासदार झाल्यानंतर हा प्रश्न जेव्हा हातात घेतला तेव्हा रेल्वे सिडकोकडे बोट दाखवायचं, सिडको रेल्वेकडे बोट दाखवायचं. आणि ॲग्रीमेंट संपल्यामुळे सिडकोची जबाबदारी नव्हती, तरी सुद्धा थातूरमातूर कामं ती करत होते. परंतु चांगल्या पद्धतीची कामं जी इतर स्टेशन ज्या पद्धतीत विकसित होत आहेत त्या पद्धतीत होत नव्हती. पाठपुरावा केला. मी प्रथम अश्विनी वैष्णव यांचे रेल्वे मंत्री यांचा खास करून आभार मानेन. त्यांच्याकडे संसदेत हा विषय मांडला, त्यांच्याकडे सातत्याने बैठका घेतल्या आणि त्याला मूर्त स्वरूप आलेले. 15 मेला आमची अंतिम बैठक झाली. त्यावेळी निर्णय घेण्यात आला की वाशी जी काय हार्बरची जी सर्व स्टेशन्स आहेत, ठाणे असेल, आधीची नवी मुंबईची सर्व स्टेशन, ती पनवेलमधली सुद्धा असतील, ती सर्व स्टेशन 6 महिन्याच्या आत रेल्वे ताब्यात घेईल सिडकोकडून. आणि त्याची आज सुरुवात होते. तारघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्टेशन आज सिडकोकडून रेल्वेकडे हँडओव्हर होत आहेत. त्याचा ॲग्रीमेंट या ठिकाणी झालेले आहे. रेल्वेचे अधिकारी आलेले आहेत, सिडकोचे अधिकारी आलेले आहेत आणि उर्वरित 6 महिन्यांमध्ये पुढील स्टेशन सुद्धा जी काय आहेत ती सुद्धा रेल्वेच्या ताब्यात जाणार आहे, जेणेकरून रेल्वे ज्या पद्धतीने अत्याधुनिक आता होते आणि रेल्वे त्या स्टेशन्सवर काम करू शकेल, नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकेल. हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित झालेली आहे की स्टेशनची कामं कोणी करायची, प्रवाशाला सुविधा कोणी द्यायच्या. हा बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न आज सुटलेला आहे आणि तो पुढील स्टेशनांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागले. ऑलरेडी अनेक स्टेशन जे आहेत ते रेल्वे बघते, त्यांचं मेंटेनन्स रेल्वेकडे आहे आणि अशातच आता नवीन हे जेव्हा रेल्वे स्टेशन त्यांच्या ताब्यात जातील, कुठेतरी असा प्रश्न उपस्थित होता की मध्य रेल्वे जे आहे किंवा रेल्वे विभाग हे कुठेतरी या स्टेशनचं प्रॉपर मेंटेनन्स आणि सगळं काही बघेल का? यापूर्वी रेल्वेचंच काम आहे रेल्वे स्टेशन मेंटेन करणं. यापूर्वी आता मध्यंतरीच्या काळामध्ये सिडकोने तर पूर्णपणे कामं थांबवली होती आणि प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. परंतु रेल्वे ही स्टेशन्स रेल्वेच्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने रेल्वे हा खूप चांगला विकसित होत आहे. आता सिडकोही काम करत नव्हते आणि रेल्वेही काम करत नव्हते. ॲग्रीमेंट 2008ला संपलेलं आहे. 18 वर्ष ज्या काही असुविधा आहेत नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर त्या आपण पाहिलेल्या आहे. आता रेल्वे त्यांची जबाबदारी ते स्वीकारते.